शारदा आणि रमेश हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून अपत्य सुखापासून वंचित होतं. त्यांनी अनेक डॉक्टर्स, वैद्य पाहिले होते, पण पदरी निराशाच येत होती. त्यांच्या मनात नेहमी एक खंत होती की आपल्या घराला वारस नाही. रमेश शेतीत राबायचा तर शारदा घरकाम करायची. दोघेही एकमेकांना धीर द्यायचे, पण रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप लागायची नाही. त्यांच्या घरात एक प्रकारची शांतता होती, जी त्यांना खात होती. एकदा एका जुन्या मित्राने त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांबद्दल सांगितले. त्यांची ख्याती ऐकून दोघांनीही अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणी सोसून ते स्वामींच्या मठात पोहोचले. तिथे त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि आपली व्यथा त्यांच्या चरणी मांडली. स्वामींनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे स्मित होते. त्यांनी शारदा आणि रमेशला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, चिंता करू नका, लवकरच तुमच्या घरी पाळणा हलेल. निस्वार्थ मनाने गरजूंची सेवा करा आणि देवावर श्रद्धा ठेवा. स्वामींचे शब्द ऐकून त्यांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांनी स्वामींच्या आज्ञेनुसार गरजूंना मदत करण्यास सुरुवात केली आणि दररोज स्वामींचे नामस्मरण करू लागले. काही महिन्यांतच शारदा गर्भवती झाली. त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 9 महिन्यांनंतर त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. स्वामींच्या कृपेने त्यांचे घर हसरे झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव समर्थ ठेवले, जेणेकरून त्यांना स्वामींची आठवण कायम राहील. तुम्हाला हा स्वामी अनुभव आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच स्वामींच्या चमत्कार कथा ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.